गौराईच्या आगमनासाठी सगळीकडे जोरात तयारी चालू आहे. तसं आजकाल घरामध्ये कोणी काय करायला बघत नाही, पण करणारे ना सगळेजण हौसानं करतात. नंतर ना बाहेर गेलो जरा, कारण चक्कीमध्ये ना दळण ठेवायचं होतं. सगळ्यात जास्त कंटाळा ना तर ह्या दळणाचाच येतो बाबा. आणि बाहेर आलोयस तर म्हटलं लागलाच भाजीपाला सुद्धा घेऊन जावा. आणि डेअरीमध्ये गेले तर सगळीकडे मोदकच मोदक होते. मोदक नाही घेतले, दूध घेऊन घरी निघून आले. आणि सगळ्यांनी मिळून ना दुपारची आरती केली. आणि आरती झाल्यानंतर चिमणीचे पप्पा निवांत बसले होते, मग त्यांना डिवचायसाठी एक व्हिडिओ काढून घेतला. काय नाही, त्यांनी शांत बसलेलं मला काय बघवत नाही. आणि सायंकाळी ना गौरी आगमनाची तयारी चालू झाली. चिमणीच्या आत्तीने ना गौराईची पूजा करून घेतली. आणि माझ्या लेकीला तर सगळ्या गोष्टीचं अप्रूकच वाटतं. ती बसली होती गौराईच्या समोर जाऊन. शिवताईला काही समजत जरी नसलं ना तरी पण ती सगळ्या गोष्टींना एन्जॉय करते. इथे मी सुद्धा गौराईचा आशीर्वाद घेतला. तशी आज सगळ्यांच्याच घरी ना गौराई आगमनाची तयारी चालू होती. एकदम थाटामाटामध्ये ना घरामध्ये गौराईचं आगमन होत होतं सगळ्यांच्या. आजची पूर्ण रात्र ना गौराईमध्येच जाणार होती. शिवताईचं तर वेगळंच काय तर चालू असतं, पण तिला घेण्यासाठी खूप सारी माणसं आहेत, त्यामुळे काही टेन्शन नाही. गौराईचं आगमन झाल्यानंतर पुन्हा संध्याकाळी ना सगळ्यांनी गणपतीची आरती करून घेतली. आणि पुन्हा जेवण करून आम्ही सगळ्यांनी ना गौराई उभा केली. आणि दोन्ही गौराई ना एवढ्या छान दिसत होत्या ना, त्यांना साडी सुद्धा ना आम्ही थोडी वेगळ्या पद्धतीने नेसवली होती. गौरी गणपतीच्या आगमनाने ना घरामध्ये एक प्रसन्न वातावरणच तयार होऊन जाते. आता तुम्हीच सांगा दोन्ही गौराई कशा दिसत आहेत. आणि सगळ्यात जास्त गौराई आल्याचा आनंद कुणाला झाला असेल ना तर बाप्पाला झालाय बघा. आता आम्हाला ना रात्रीच्या 2 वाजल्या होत्या गौराई उभा करण्यासाठी, त्यामुळे गौराईचे व्हिडिओ ना मी संध्याकाळीच काढले. तुम्हाला उद्या सुद्धा ना मी मस्त मस्त व्हिडिओज दाखवते.